राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्या समोर टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोज, जी की आपल्याला डिझेलमध्ये मॉडेल वगैरे मिळेल मित्रांनो. आणि ही गाडी वगैरे आपल्याला हॅचबॅक सेगमेंटमध्ये एकदम टॉप एंड म्हणजे विकल्या जाते असं म्हणता येईल. आणि सेफ्टीमध्ये पण चांगली गाडी वगैरे आहे. या सेगमेंटमध्ये आपण जर बघायला गेलो मित्रांनो, आपल्या सगळ्यात चांगली हीच गाडी होऊन जाईल मित्रांनो. आणि डिझेल वगैरे जर बघायला गेले तुम्ही, तर हिच्याशिवाय दुसरी तुम्ही गाडी तुम्हाला भेटणार नाही. जी की मित्रांनो तुम्हाला 1.5 लिटरचं टर्बोचार्ज व्ही8 इंजिन देते मित्रांनो. त्यासंग आपल्या गाडीचे जसं आपण चाबी वगैरेबद्दल बघायला गेलो तर मित्रांनो, या टाईपची चाबी वगैरे जाईल गाडीच्या आपल्या, ज्यामध्ये तुम्हाला कीलेस एंट्री वगैरे सारखे फीचर्स वगैरे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं याच्यामध्ये जसं की लॉक अनलॉक, डिक्की ओपन वगैरे करू शकता याला इथून. बाकी हेडलाईट वगैरे पण तुम्ही याला असं डायरेक्ट इथून ऑन वगैरे करू शकता, ऑफ वगैरे पण करू शकता. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीचा डिटेल रिव्ह्यू करणार आहोत, आणि ते पण आपल्या प्रॉपर मराठीमध्ये. तर चला मग आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मित्रांनो बोलू आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर मित्रांनो, या गाडीची शोरूम प्राइस वगैरे आपल्याला वाशिममध्ये मॅक व्हीकल सध्या मी थांबलेला आहो, इथं आहो सध्या. शोरूमची डिटेल्स वगैरे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. कोणती गाडी वगैरे लागलीच कॉल वगैरे करू शकता. तर हिची प्राइसिंग मित्रांनो, शोरूम 10,17,000 डिझेल मॉडेलचं, जे की मित्रांनो 1.5 लिटरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो आपण बघायला गाडीचे अजून लुक वगैरेबद्दल बघायला गेले, फीचर्स वगैरे बघायला गेले मित्रांनो, तर फीचर्समध्ये आणि लुकमध्ये गाडी एकदम टॉप नॉच आहे या सेगमेंटमध्ये बघायला गेले मित्रांनो. तर आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या जसं की इंजिन सीसी बद्दल मित्रांनो, तर 1497 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन जाईल मित्रांनो, जी की आपल्याला हॅशबॅक गाडीमध्ये मिळून जाईल. त्यासंग आपल्या गाडीची जी मॅक्सिमम पॉवर वगैरे आहे ती आपल्याला 88.76 BHP आपल्याला काढून देईल, आणि 200 न्यूटन टॉर्क काढून देईल मित्रांनो. त्यासंग मित्रांनो आपल्या गाडीचं जे डिझेल टँक वगैरे असतं ना, ते आपल्याला येऊन जाईल मित्रांनो 37 लिटरमध्ये. आणि या नवीन अल्ट्रोजमध्ये तुम्हाला पेट्रोल, CNG आणि डिझेल हे तिन्ही मॉडेल मिळून जातील. तर कस्टमर त्यांच्यानुसार कोणतीही गाडी जी पाहिजे ती घेऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो आपल्या गाडीची तशी लांबी वगैरे बघायला गेलो, आपल्याला 3990 mm मध्ये आपल्या गाडीची टोटल लांबी आहे मित्रांनो. गाडीची रुंदी वगैरे मित्रांनो आपल्याला 1755 mm, म्हणजेच की 1755 mm आहे. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो, ते आपल्याला 1523 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. त्यासंगच आपल्या गाडीचा व्हीलबेस वगैरे आहे मित्रांनो, ते 2501 mm मध्ये मिळून जाईल. ग्राउंड वगैरे आपल्या गाडीचं येऊन जाईल 165 mm. आणि जे आपल्या गाडीचं बोटफेस वगैरे मित्रांनो, ते आपल्या 385 लिटरमध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी प्राइसिंग मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या अजून फीचर्स वगैरे बद्दल. आपल्या हेडलाईटमध्ये मित्रांनो आपल्याला ऑल LED सेटअप वगैरे होऊन जाईल, म्हणजेच की इथं पण आपल्या LED मध्ये येऊन जातात फीचर्स वगैरे. लाईट जे हेडलाईट वगैरे आपल्याला एकदा मी तुम्हाला चालू करून दाखवतो. इथून मी डायरेक्ट चाबीवरती चालू करू शकता. ही फीचर्स नाही तुम्हाला पार्किंग वगैरे तुम्ही गाडी वगैरे उभी केली तर तुम्हाला कामा पडेल. तर इथं ऑल LED सेटअप वगैरे होऊन जाईल. फॉग लाईट वगैरे पण आपल्या LED मध्ये येऊन जातात मित्रांनो. याला करूया आपण. आणि आपल्या इथं जे इंडिकेटर्स वगैरे दिलेले आहेत, यामध्ये तुम्हाला DRS आणि इंडिकेटर्स आणि DRS वगैरे तुम्हाला बाय ऑप्शन दिले मित्रांनो. समोर आपल्या येऊन जाईल टाटाचा लोगो वगैरे, 360 कॅमेराचा जे गाडीमध्ये 360 कॅमेरा वगैरे आहे, तर समोरचा कॅमेरा या बाजूला येऊन जाईल मित्रांनो. आणि आपल्याला समोर नंबर प्लेटची जागा वगैरे, खाली पार्किंग सेन्सर वगैरे आपल्याला मिळत नाहीत, पण आपल्याला ब्लॅक ग्रे वगैरे येऊन जाईल. बाकी गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला रेंज सेन्सिंग वापर वगैरे सारखे फीचर्स करावून जातील. आणि मित्रांनो आता आपण बोलायला गेलो टायर्स वगैरे बद्दल. तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे टायर्स वगैरे ते 185 60 R16 इंचचं आपले टायर येऊन जाते, जे की डायमंड कट अलॉय संग आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. टाटाचा जो लोगो आपल्या सेंटरमध्ये येऊन जाईल, समोर डिस्क, मागं ड्रम ब्रेक सिस्टम वगैरे येऊन जातात. त्यासंगच गोडियाचे टायर वगैरे येऊन जातात मित्रांनो गाडीमध्ये. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टेलर्स. आणि आपल्या गाडीचे मिरर वगैरे दिले आहेत मित्रांनो, हे इलेक्ट्रिकली फोल्डेबल पण आहेत. आणि त्यानंतर आपल्या इथं कॅमेरा वगैरे पण दिले आहेत, 360चा इंडिकेटर्स वगैरे आपल्या याच्यावरती दिले आहेत, जे की LED मध्ये येऊन जातील. आणि पेट वगैरे घ्यायचं असेल बेसिक मॉडेलमध्ये तुम्हाला फेंडरवरती मिळून जातात तसं. आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये तशी किलेस एंट्री पण तुम्हाला मिळून जाईल. झाली आता गाडी सध्या आपली लॉक झालेली प्रॉपर, आणि इथून तुम्ही अनलॉक वगैरे इथून करू शकता. असं अनलॉक केलं की मित्रांनो इथं जे लाईट वगैरे नाही का, याचं जे लाईट वगैरे चालवून जाईल ती, नंतर ती बंद होऊन पण जाते. बाकी तुम्हाला हे ड्युअल टोन मध्ये कसा वाटला कलर, टॉप एंड मॉडेल आपला हा येऊन जाते. अकम्प्लिश प्लस नाही, अकम्प्लिश S डिझेलचा टॉप एंड मॉडेल येऊन जाते मॅन्युअल मध्ये. बाकी मित्रांनो तुम्हाला पेट्रोल CNG तर आहेच अवेलेबल, जास्त मायलेज वगैरे पाहिजे असेल तर. पण हा मॉडेल जास्तीत जास्त हे फक्त पॉवरसाठी विकला जाईल मित्रांनो, म्हणजे विकल्या जाते तसं म्हणायला गेलं तर. 6 एअरबॅग वगैरे गाडीमध्ये कंपल्सरी आहेत मित्रांनो. सीटचे कंट्रोल वगैरे खाली दिलेले आहेत, आणि आपल्या गाडीचे पॉवर विंडो कंट्रोल वगैरे ते आपल्या इथं दिलेले आहेत मित्रांनो. आतल्या बाजूला आपण बघायला गेलो मित्रांनो, आतल्या बाजूला आपण जर बघायला गेलो मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये जसं की आता आपण स्टेअरिंग वरचा पाहायला गेलो आपण, तर टाटाचा इलिमिटेड टाईप आपल्याला जो लोगो वर आहे ते मिळून जाईल मित्रांनो.
आता बघू शकता तुम्ही. त्यासंगत मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जसं आपले जे मीटर वगैरे म्हणता येईल ते आपले फुल्ली डिजिटल मीटर वगैरे म्हणजे येईल. आणि जे आपलं शेअरिंग वगैरे म्हणता येईल आपल्या टाटाचं इलिमिटेड लोगो वगैरे आणि आपल्या स्क्रीनचे सगळे जे कंट्रोल वगैरे असतात मित्रांनो ते आपल्याला नाही का इथं दिले आहेत आपल्यावरती. गाडीमध्ये आपल्याला जसं की गाडीमध्ये आपल्या जसं की ॲपल CarPlay वगैरे अँड्रॉइड ऑटो सिस्टम वगैरे याच्यामध्ये आरामात काम होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्या इथे होऊन जाईल आपलं क्रूज कंट्रोल सारखी फीचर्स वगैरे ते पण आपल्याला मिळून जाईल. आणि याच्यामध्ये शेअरिंगवर दिले मित्रांनो हे तुम्हाला कसं म्हणजे स्कीम जसं आपल्याला हायरियर सफारीमध्ये कसं आपलं टॉप अँड वेरिंगकडे जातो आपण तर कसं प्रीमियम टाईप आपलं शेअरिंगवर येऊन जाते त्या टाईपचं शेअरिंगवर आपल्या गाडीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि हे कसं टिल्ट आणि टेलिस्कोपी टाईप आपल्या नाही फक्त टिल्ट टाईप आपलं शेअरिंगवर येऊन जाईल. बाकी इथे याची स्क्रीनवर या टाईपची येऊन जाईल मित्रांनो. आणि या बाजूला मित्रांनो तुम्हाला जे आपल्या गाडीची हेडलाईट कंट्रोल करा या बाजूला आपल्या गाडीची जे इंडिकेटर्स वायपर कंट्रोल आपल्या डाव्या बाजूला दिलेले आहेत जे की ऑटोमॅटिकमध्ये येऊन जातील आपल्याला. बघू शकता इथे ऑटोमॅटिकमध्ये दिलेले आहेत आपल्याला. आणि हेडलाईट वगैरे बघा गेले मित्रांनो हे पण याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक फीचर्स वगैरे दिलेले आहे मित्रांनो. खाली आपलं पुश स्टार्ट बटन वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. आणि या बाजूला आपल्या गाडीचे AC कंट्रोल वगैरे त्यासंग आपल्याला पार्किंगचे बटन वगैरे जे असतात त्याचे कंट्रोल वगैरे इथं दिलेले आहेत. गाडीमध्ये आपल्या 360 कॅमेरा वगैरे पण येऊन जाईल मित्रांनो. प्रॉपर ग्राउंड लाईन सगळं येऊन जाते म्हणजे ज्या बाजूला टायर कळटल त्या बाजूला काही पिवळी रेष वगैरे काम करेल. आता आपण जर सरळ केली तर आपला टायर वगैरे सरळ झाला तर ही रेष कशी सरळ होऊन जाईल. मी टायर जर फिरवला तर ही रेष कशी तशी टर्न होऊन जाईल मित्रांनो. खाली आपण बघायला गेलो मित्रांनो आपल्या जे चार्जिंग पॉईंट वगैरे आहे तर खालच्या बाजूला आपण बघायला गेलो मित्रांनो तर आपल्याला टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे ते पण मिळून जाईल. USB पण येऊन जाते आणि 12 वोल्टचा पण चार्जिंग पॉईंट येऊन जातो. त्यासंग आपल्याला एक वायरलेस चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेला आहे मित्रांनो. गाडीमध्ये आपल्याला तसं 5 स्पीड ट्रान्समिशन वगैरे हे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि याचा रिव्हर्स कॅमेरा वगैरे बघायला गेले मित्रांनो तुम्हाला या टाईपमध्ये येऊन जाईल. यामध्ये तुम्हाला 3D व्ह्यू वगैरे पण आपल्याला मिळून जाईल बघायला. जसं तुम्ही जसं माझे व्ह्यू वगैरे तसं बघू शकता मित्रांनो. हे फीचर्स सांगायचे पार्क म्हणजे बहुत नवीन ड्रायव्हर वगैरे आहे त्याला एकदम चांगल्या कामाचं येऊन जाईल. बाकी हँड वगैरे याच्यामध्ये आपल्या नॉर्मल आपल्याला येऊन जाते. इलेक्ट्रॉनिक आपल्या हँड वगैरे येत नाही मित्रांनो. आणि जे याचं आमरेस वगैरे ते आपलं स्लाइडेबल समोर मागे होऊन जाईल. याला तुम्ही याच्यामध्ये असं सामान वगैरे याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तसं. आता आपण बोलू आपल्या गाडीच्याच बॅक रो मध्ये म्हणजे की सेकंड रो मध्ये आपल्याला कसं स्पेस वगैरे होऊन जाईल मित्रांनो. मागं मित्रांनो बघायला गेलं आपण तर स्पेस वगैरे आपल्याला चांगला येऊन जाईल आणि लेग स्पेस वगैरे पण चांगला आहे मित्रांनो. त्यासंग आपल्या जे थाय सपोर्ट वगैरे म्हणतात मित्रांनो हे पण आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून जाईल. त्या संगत आपल्याला इथं काय सामान वगैरे ठेवायचं तुम्ही इथं ठेवू शकता याच्यामध्ये. 6 ॲरो वगैरे मित्रांनो गाडीमध्ये कंपल्सरी मिळून जातात. आणि या बाजूला आपले AC कंट्रोलचे फीचर्स वगैरे दिलेले आहेत. खाली आपल्याला 65 वॉटचं आपलं चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेलं आहे. ते पण आपल्याला टाईप सी मध्ये मित्रांनो मिळून जाईल. आणि मित्रांनो आपण आता बघायला गेलो आपल्याला 2 हेडर्स वगैरे मिळून जाते आपल्या टॉप एंड मॉडेलमध्ये पण. पण आपले जे म्हणता म्हणजे आपल्या हेडर्स वगैरे येणार नाही आपल्याला. बाकी इथं 2 कम्फर्ट वगैरे आर्मरेस्ट वगैरे प्रॉपर दिलेलं आहे. जसं आपल्या समोर दिलेलं आहे. आणि गाडीमध्ये आपल्याला सनरूफ वगैरे हे प्रॉपर मिळून जाईल मित्रांनो. जे की इंडियाचं सगळ्यात जास्त पॉप्युलर फीचर्स आहेच. आणि टॉप एंड मॉडेल वगैरे आहे मित्रांनो तर सनरूफ वगैरे तर पाहिजेच आपल्याला. तर आपण बघायला गेलो मागं मित्रांनो तर आपल्या गाडीमध्ये तसं आपल्याला ऑल कनेक्टेड जे लाईट वगैरे ते आपल्याला मिळून जातात जे की आपण गाडी स्टार्ट केल्यानंतर स्टार्ट होऊन जातील. बाकी आपल्या इथं नॉर्मल आपले LED के साथ आपले लाईट वगैरे जातात त्याच्यावाले तुम्हाला चालू करून दाखवतो. आता तुम्ही बघू शकता ते तुम्हाला नाही का ऑल LED कनेक्टेड टेलाईट वगैरे जे असतात ते आपल्याला मिळून जातील याच्यामध्ये. त्यासंग त्यानंतर मित्रांनो आपल्याला रिअर वायपर डिफॉगर वॉश वगैरे पण आपल्या इथे दिलेले आणि वरती आपल्याला येऊन जाते शार्पली एंटिना सारखे फीचर्स वगैरे मित्रांनो. आणि आपण खाली जर बघायला गेलो तर आपल्या टाटाचं लोगो वगैरे आणि इथं आपल्याला एक रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्याला मिळून जाईल. अल्ट्रोची बॅजिंग वगैरे 2 पार्किंग सेन्सर वगैरे आणि आपले जे बुटफेस वगैरे मित्रांनो 345 लिटरमध्ये म्हणजेच की आरामात 350 लिटर आपण बोलू शकतो याला. जे की एकदम चांगलं बुटफेस वगैरे येऊन जाईल आपल्याला स्टेपनी टायर वगैरे खाली दिलेलं आपल्याला. आणि आपल्या डिक्कीमध्ये पण आपल्याला लाईट वगैरे दिलेलं आहे या बाजूला. आता करूया डिकीला क्लोज वगैरे प्रॉपरपणे. बाकी तुम्हाला ब्लॅक कलर कसा वाटायला तुम्हाला थोडा पट्टा पट्टा. बाकी तुम्हाला या गाडीचं रिव्ह्यू करा कसा वाटत आहे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या सगळ्यांना आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.